नक्षलवाद संपवण्यासाठी छत्तीसगडमध्ये 3000 सीएपीएफ सैनिक पाठवण्यात येणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत याबाबत आदेश दिले। संजय राऊत आणि अजित पवारांमध्ये जुंपलेलं आहे। संजय राऊतांनी केलेल्या मिमिक्रीवर अजित पवारांनी टोला लगावलाय। सोम्या गोम्यांना मी उत्तर देत नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया आहे। तर सोमे गोमे कोण हे 2024 ला समजेल, राऊतांचा पलटवार। महाराष्ट्राचं निर्भीड आणि निष्पक्ष दैनिक पुढारीचा 85व्या वर्षात पदार्पण। मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राणेंच्या उपस्थितीत ठाण्यात युथ आयकॉन 2024च्या कार्यक्रमाचं आयोजन। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक। आज 206वा शौर्य दिन। कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन। जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का। भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा। जपान सरकार अलर्ट मोडवर।